बरेच असे ब्लाइंड स्पॉट आहेत. एक फक्त एक्सप्लेनेशन देतो की ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय. असा एक एरिया आपल्या कामामधला, आपल्या बिहेवियरमधला, आपल्या थिंकिंगमधला जो आपल्याला दिसत नाही पण आपल्याला तो डॅमेज करत असतो किंवा बाहेरच्या लोकांना दिसतो आणि म्हणून त्याला ब्लाइंड स्पॉट म्हणलं जातं. असा एक एरिया जो आपल्याला स्वतः आपल्यामधला दिसत नाही. तर यामुळे होतं काय की आपल्या बऱ्याचशा संधी निघून जातात. तर तुम्हाला आता काय वाटतं सर की कुठली संधी सध्या उद्योजक मिस करतायत, कारण ते एकाच दृष्टीने फोकस करतायत आणि दुसरीकडे त्यांचं लक्षच नाहीये, पण दुसरीकडे जर त्यांनी लक्ष घेतलं तर त्यांची प्रगती जास्त फास्ट होईल. असा कुठला ब्लाइंड स्पॉट सध्याच्या बिझनेस सिनारिओमध्ये उद्योजक मिस करतायत? कोलॅबरेशन. सगळ्यात वेगाने जर तुम्हाला वाढायचं असलं ना तर तुम्हाला कोलॅबरेट करणं गरजेचं आहे. आणि ते कोलॅबरेशन करण्यासाठी तुम्हाला ती गोष्ट समजली पाहिजे की मी कोणाबरोबर कोलॅबरेट केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे, कुठे केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. तर कोलॅबरेशनच्या ऑपॉर्च्युनिटीजने तुमच्या कंपनीची वेग वाढते. आणि तुमची जी कोलॅबरेटिव्ह केपेबिलिटी आहे ती अगोदर तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण बिझनेससाठी रिसोर्सेस लागतात आणि तो प्रत्येक रिसोर्स आपला असलं पाहिजे असं नाही आहे. कारण अनेक उद्योजक मेकर टावरमध्ये ऑफिस ओपन करतात. तर प्रत्येक ऑफिस मेकर टावरमध्ये मालक नाही ना त्या जागेचा. द स्मॉल एक्झाम्पल ऑफ कोलॅबरेशन हे जागा भाड्यावर घेणं. तर फक्त आपण जागाच भाड्यावर घेऊ शकतो इथपर्यंतच कोलॅबरेट करायचा प्रयत्न करतो लोकांबरोबर. आपल्याला हे पण समजलं पाहिजे की बाबा मी माझ्यापेक्षा मोठ्या फॅक्टरीबरोबर जर कोलॅबरेट केलं तर त्याची यंत्रणा मला मिळाली ना, ती यंत्रणा मी विकत घेतली आहेत का नाही, त्या यंत्रणांचा ऑपरेटिंग कॉस्ट मी बेअर करतोय का नाही, त्या फॅक्टरीमधले एम्प्लॉईज त्यांना पगार मी देतोय का नाही, परंतु ती पूर्ण सामग्री मला वापरायला मिळते कारण मी कोलॅबरेट केलेलं आहे ऑन अ रेव्हेन्यू शेअर मॉडेल ऑर अ मार्केट शेअर मॉडेल ऑर अ बिझनेस शेअर मॉडेल ऑर अ इक्विटी शेअर मॉडेल. कुठच्या तरी फॉर्मॅटच्या मार्फत मी माझी ग्रोथ वाढवली आहे आणि दॅट इज व्हॉट यू डू. तर यू हॅव टू बी कोलॅबरेटिंग. सांते स्पा कुझिनमध्ये मला ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग पसरवायचं होतं. तर वन ऑफ द बेस्ट ट्रेंड टू डू इन बिझनेस इज टू कोलॅबरेट विथ सेलिब्रिटीज. आता हू इज अ सेलिब्रिटी? ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, स्पोर्ट्समन ऑर अ बिग इन्फ्लुएन्सर. तर त्यांच्याबरोबर जर तुम्ही कोलॅबरेट केलं तर दे कॅन क्रिएट द रीच दॅट यू कॅनॉट क्रिएट ऑन युअर ओन ऑर यू कॅनॉट क्रिएट बाय स्पेंडिंग मनी ओनली. तर आम्ही ईशा देओल बरोबर कोलॅबरेट केलं. तर ईशा देओल इज द ब्रँड अँबॅसेडर ऑफ सांते स्पा कुझिन. तर मला फक्त ईशा देओल मिळाली का? तर नाही. कारण जेव्हा ईशा देओल सांते स्पा कुझिन बद्दल काहीतरी प्रमोट करते तर त्या सोशल मीडियावर तुम्हाला लाईक कोणाकडनं मिळतात? बॉबी देओलकडनं, अभय देओलकडनं, हेमा मालिनीकडनं. म्हणजे इन शॉर्ट कोलॅबरेशन इज अ स्ट्रेंथ दॅट यू गेट फ्रॉम द पीपल हु आर नॉट युअर एम्प्लॉईज बट युअर पार्टनर्स इन प्रोग्रेस. तर सगळ्यात मोठा ब्लाइंड स्पॉट कुठच्या एंटरप्रेन्योरचा जर असला ना तर तो आहे कोलॅबरेशन करण्याचा ब्लाइंड स्पॉट. आणि प्रत्येक बिझनेस कोलॅबरेट करू शकतो बरं का. प्रत्येक बिझनेस म्हणजे तुम्ही काही बिझनेस करा, तुम्हाला फॉरवर्ड इंटिग्रेशन किंवा बॅकवर्ड इंटिग्रेशनच्या ऑपॉर्च्युनिटीज असतात. त्या गोष्टी लोकांना माहीत नसतात. तर दॅट इज अनदर बिग ब्लाइंड स्पॉट ऑफ एंटरप्रेन्योर्स. आपल्याला वाढायचंय, आपल्याला वेगाने वाढायचंय आणि आपल्याला भरपूर रिसोर्सेस लागतील. तर प्रत्येक रिसोर्स आपल्याला विकत घेण्याची गरज लागत नाही. मी जर फ्लाईट घेतो तर विमान थोडी विकत घेतो, मी तिकीट विकत घेतो. तर दॅट इज अनदर क्रूड अँड अ स्मॉल फॉर्मॅट ऑफ कोलॅबरेशन. आय हॅव कोलॅबरेटेड माय ट्रॅव्हल विथ द एजन्सी ऑफ ट्रॅव्हलिंग. पण मला जर एव्हिएशनचा बिझनेस सुरू करायचा असेल तर मला विमानं विकत घ्यायची गरज नाही ना. ज्या व्यक्तीकडे भरपूर विमानं असतील त्याच्याबरोबर मी माझं कोलॅबरेशन करू शकतो आणि त्या कोलॅबरेशनच्या मार्फत त्याचा रोल आहे एरोप्लेन्स ऑपरेट करणं, मेंटेन करणं आणि ऑपरेट करणं. आणि माझा व्यवसाय असेल बिझनेस क्रिएट करणं, डिमांड क्रिएट करणं. कारण डिमांड असला तरच तर त्याला कस्टमर मिळतील. तर आय विल इन्व्हेस्ट इन ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग आणि ही विल इन्व्हेस्ट इन मेंटेनन्स आणि ऑपरेशन्स ऑफ दॅट बिझनेस. दॅट इज अनदर कोलॅबरेशन. तर कोलॅबरेशनच्या ताकदच्या मार्फत तुमच्या मनातल्या जेवढ्या गोष्टी असतील ना की मला असा बिझनेस करायचा आहे, तसा बिझनेस करायचा, हा करायचा आहे, तो करायचा आहे, या प्रत्येक गोष्टीला शक्यता ठरते जर तुम्ही कोलॅबरेट करायचं ठरवलं तर. ग्रेट. तर कोलॅबरेशन इज अनदर ब्लाइंड स्पॉट.